हॅलो स्टुडंट्स, माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक 100 मार्कांचा तुमचं लाईक बुक कीपिंगमध्ये बोर्डाला 100 मार्क तुम्हाला कसे डिवाइड होतात, त्याच्यापैकी 80 मार्कांचा क्वेश्चन पेपर कसा असतो वगैरे त्याच्याविषयी आपण काल मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी की जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला होता पहिला, ज्याच्यामध्ये 5-5 मार्कांचे 4 क्वेश्चन्स तुम्हाला अटेंड करायचे आहेत. त्याच्यापैकी एक क्वेश्चन जो आहे तो फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंजचा येणार आहे. तो फॉर्मॅट कसा बनवायचा, इट इज व्हेरी इझी अँड विदिन नेक्स्ट 5 to 10 minutes you will learn how to prepare the format of bill of exchange and you will sure shot get the 5 marks in your pocket. Okay, so now let's start with the format of bill of exchange. See, फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज जस्ट एवढा फॉर्मॅट तुम्हाला बनवायचा आहे. ह्याच्यात ज्या काही डिटेल्स लागतात त्या सगळ्या तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात. यू जस्ट हॅव टू पिक द डिटेल्स अँड पुट इट ॲट इट्स राईट प्लेस. ओके, सो बिल ऑफ एक्सचेंज हे तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं आहे. यू हॅव टू राईट इट इन कॅपिटल लेटर्स. बिल ऑफ एक्सचेंज हे हेडिंग घालायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ही जी तुम्हाला बॉर्डर दिसतीये स्क्वेअर बॉक्स, तो बॉक्स तुम्हाला तयार करायचा. तर अदर यू कॅन डू की फर्स्ट सगळं लिहून घेतलं आणि मग बॉक्स केला, किंवा एक फर्स्ट ह्या 3 लाईन्स ड्रॉ करून घ्या, एंडिंग लाईन तुम्ही शेवट ड्रॉ करा. ओके, सगळ्यात आधी बिल ऑफ एक्सचेंज कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. देन द नेम ऑफ ड्रॉवर, ज्या व्यक्तीने बिल लिहिलं आहे, द पर्सन हू ड्रॉज द बिल, त्याचं नाव तुम्हाला दिलं असतं. लाईक सी, इथे एक एक्झाम्पल लिहून ठेवलेलं आहे. सी यू कॅन सी की ड्रॉवर, नेम ऑफ द ड्रॉवर, the person's address is already given in the problem or you can say question. Then now त्याचा ॲड्रेस आणि डेट ऑफ बिल ड्रॉन, म्हणजे ज्या दिवशी बिल लिहिलं ती डेट पण तुम्हाला इथे दिलेली असते. डेट ऑफ बिल ती इथे फिलअप करायची आहे. यू हॅव टू फिल इट अप हिअर. नेम ऑफ द ड्रॉवर, ॲड्रेस ऑफ द ड्रॉवर अँड डेट ऑफ बिल ड्रॉ. हे झालं की इफ यू सी द लेफ्ट हँड साइड, इथे स्टॅम्प, just you have to write stamp, then figure, amount in numbers, नंबर मध्ये अमाउंट लिहायची तुम्हाला तिथे. ही जी तुम्हाला इथे दिलेली आहे 44,500, you have to write it here 44,500. whatever the amount given in the question, you have to write it here. then the main body of your bill of exchange. okay, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी period for which the bill is drawn. okay, that period, the tenure, the term, it is given in the question again. You just have to write it here. 60 days, 40 days, 2 months, 1 month, 3 month, जे काही पिरियड दिला असेल तुम्हाला, you have to fill it up here. Then after date, after site, जे काही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लिहिलं असेल कुठल्या टाईपचं बिल आहे त्याप्रमाणे, if nothing is said, you have to say after date. okay, pay to Mr. Mrs. जे कोणी मुलगा मुलगी माणूस जे कोणी दिलं असेल त्याप्रमाणे तिथे you have to write that. Then name of the drawer or payee. जर पेई दिला नसेल, जसं ह्या एक्झाम्पल मध्ये यू कॅन सी की याच्यात पेईचं नाव दिलेलं नाहीये. द नेम ऑफ पेई इज नॉट गिवन, नेम ऑफ ड्रॉवर इज गिवन, देन ड्रॉवरचं नाव द्यायचं. इफ नेम ऑफ पेई इज गिवन, यू हॅव टू राईट हिअर द नेम ऑफ पेई और हीज और हर ऑर्डर, किंवा तो सांगेल त्या व्यक्तीला. ओके, और हीज और हर ऑर्डर, द सम ऑफ रुपीज, द अमाउंट इन वर्ड्स यू हॅव टू राईट हिअर. the sum of rupees, amount you have to write in words like 44,500 only. लिहायला विसरायचं नाही. comma for the value received. for the value received means what? the person is giving you the promise कि the person will pay a certain sum of amount after certain period for the value received. after the body of the format, you have to write the, you have to sign the bill of exchange, drawer's name SD, signed by drawer name. then on the left hand side to, तुम्ही हे bill of exchange कोणाला लिहितात? to name of drawee, address of drawee. see, the name of drawee is given here, address of drawee, and then accepted by again the name of drawee and the bill on which the drawee accepted the bill. the date of acceptance of the bill you have to write here.
That is the end of your format, and it gives you 5 marks. Okay, so you can see, students, how it is easy, and 5 marks it is already there in your pockets. Okay, so this is how the format of bill of exchange is prepared. Now I will just do one thing. I will fill this information into this format. First, name of drawer. You have to write the name of drawer. What is the name of drawer? Mr. Prakash Rao. You have to write here. Mr. Prakash Rao. Then the address of drawer. What is the address of drawer? 648 Coral Plaza, SB Road, Jalgaon. Then the date of bill drawn. What is the date of bill drawn? Date of bill drawn 3rd June 2019. Stamp, you have to write the stamp as it is. Then amount in numbers. What is the amount? 44,500. You have to write here rupees. Rupees 44,500. 44,500. Then the period of bill. What is the period of bill? The period of bill is 3 months. You have to write here 3 months. After date, paid to Mr. or Mrs. Here Mr. So don't write Mrs. here. Okay, Mr. Prakash Rao. You have to write the address, full address here. Okay, 648 dash dash dash, whatever is the address, or his order. You don't have to write his or her. You have to just say his order, because Prakash Rao is a boy. Okay, so his order, the sum of rupees in words 44,000. 44,500 only for the value received. Signed by drawer's name. You have to just write here the name of the drawer, that is Prakash Rao, and then signed by, accepted by, name of drawee. What is the name of drawee? Mr. Rahul Dev. Mr. Rahul Dev, and the address of the drawer. What is the address of drawee? 236 Rajapur Road, Jalgaon. Okay, then accepted by, name of drawee. What is the name of drawee again? Mr. Rahul Dev. Mr. Rahul Dev, and date of acceptance. Date of acceptance is 7th June 2019. So this is how the bill of exchange format is prepared. First, the name, heading, bill of exchange, to be written in capital letters, stamp, name of drawer, address of drawer, date of bill, amount in numbers, period, after date, paid to drawer or payee, on his or her order, the sum of rupees in words only for the value received, signed by drawer, then accepted by drawee, and date of acceptance. This is how the format of bill of exchange is prepared. Okay. So आता आपण
टाइप्स ऑफ एक्सेप्टन्सेस बघणार आहोत. म्हणजे हे जे ड्रॉई जो आहे तो बिल एक्सेप्ट करतो, तर त्याच्यामध्ये देयर आर टू टाइप्स ऑफ एक्सेप्टन्सेस, जनरल एक्सेप्टन्स आणि क्वालिफाईड एक्सेप्टन्स. जनरल एक्सेप्टन्स म्हणजे काय, आहे ते बिल आहे तसंच एक्सेप्ट केलं, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस न करता ॲज इट इज बिल एक्सेप्ट केलं ड्रॉईने, दॅट मीन्स जनरल एक्सेप्टन्स. ओके. पण त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला लावले आणि ते चेंजेस करून मग बिल एक्सेप्ट केलं, देन इट इज कॉल्ड ॲज क्वालिफाईड एक्सेप्टन्स. कुठल्या कुठल्या प्रकारचे चेंजेस करू शकतात, तर क्वालिफाईड ॲज टू टाइम, टाइम चेंज केला, टेन्युअर चेंज केलं, टर्म चेंज केली. हिअर इट इज द टेन्युअर ऑफ 3 months. He can change it to 2 months, he can change it to more than 3 months. Okay. So suppose की त्यांनी हे टेन्युअर चेंज केलाय फॉर 2 months, तर इथे नुसतं एक्सेप्टेड म्हणून त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, एक्सेप्टेड फॉर 2 months. Accepted for 2 months and then the name of drawing and date of acceptance. Such type of bill is called as qualified as to time. When the drawee changes the tenure of the bill, okay, and then accepts the bill, it is called as qualified as to time. Then comes qualified as to amount. That means drawee says, I will not pay this amount that is written in the bill. I will pay only 40,000 or whatever he accepts. Okay, he accepts the bill for 40,000. Then qualified acceptance, accepted for 40,000 only लिहिणं गरजेचं आहे. So this type of bill is called as qualified as to amount. Normally when they ask you to prepare the format of bill of exchange, क्वालिफाईड एक्सेप्टन्स पैकी हे दोनच क्वालिफाईड एक्सेप्टन्स तिथे जास्तीत जास्त करून विचारले जातात. These 3 acceptances, qualifications like qualified as to place, qualified as to parties or qualified as to condition, हे प्रिपरेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज साठी विचारले जात नाही. फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज जो विचारतात त्याच्यामध्ये ते क्वालिफाईड एक्सेप्टन्सेस फक्त 2 टाइप्सचे असतात. दॅट इज क्वालिफाईड ॲज टू टाइम म्हणजे टेन्युअर चेंज करणं, क्वालिफाईड ॲज टू अमाऊंट म्हणजे अमाऊंट चेंज करणं. आणि ती चेंज तुम्हाला इथे वर चेंज नाही करायची, एक्सेप्टेड फॉर जे काही चेंज आहे तो चेंज दाखवून बाकीचं बिल ॲज इट इज लिहायचं आहे. ओके. क्वालिफाईड ॲज टू प्लेस म्हणजे ही विल से आय विल नॉट पे ॲट सर्टन प्लेस, आय विल पे ॲट सर्टन अदर प्लेस. क्वालिफाईड ॲज टू पार्टीज म्हणजे द नेम ऑफ द पार्टी दॅट इज मेन्शन हिअर, like पेईचं नाव किंवा ड्रॉवरचं नाव, I will not pay to that person, I will pay to somebody else. Qualified as to condition, he may put some other condition as to in my next consignment you make it early, make it this way, make it that way, whatever the condition may be. Okay, so if such condition is put, it is called as qualified as to condition. So this is how you prepare the format of bill of exchange and these are the 2 types of acceptances. हे जे acceptances चे टाइप आहेत हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. सो यू शुड नो दॅट. ओके. अँड इफ यू प्रिपेअर दिस फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज यू गेट full 5 marks as it is. You have to prepare. Okay. So today we have seen how to prepare the format of bill of exchange. This question is asked in your exam for 5 marks. If you do this way, you will get full 5 marks. That's all for today, friends. Next time, we will see how to calculate the due date of bill of exchange.